आज गावा तालुक्यातील पेठ गावामध्ये सम्राटवाडी बाबा भाजपच्या वतीनं ग्रामपंचायतीवरती पाणी वेळेत न येण्याबाबतच्या महिलांचा घागर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये सम्राटवाडी बाबा यांच्या सुविधा प्रक्रियेत वहिनी मोर्चाचं आयोजन केलंय। उत्स्फूर्त महिला आलेल्या आहेत, त्यांच्या शब्दातून राग व्यक्त होतोय। काय भावना आहेत नेमकी? खरं तर आज आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे तो ग्रामपंचायतच्या विरोधात आहे। काही 2 दिवसापूर्वी त्यांनी मोर्चा काढला होता राज्य शासनावरती की आम्हाला पाणी देत नाही। जेव्हा आता यांचे नेते जेव्हा मत मागायला जातात तेव्हा काय बोलतात की आम्हाला मत द्या, राज्याकडनं निधी कसा आणायचा हा आम्ही बघू। पण जेव्हा प्रत्यक्षात ही वेळ येते तेव्हा हे त्यांचं जे वाक्य मत मागताना जे म्हणलेले तसं ते त्याला धरून राहत नाहीत आणि उलट चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात का, तसाच झालं। जेव्हा पाणी द्यायचं पाणीपट्टी तुम्ही लोकांकडनं घेता तेव्हा पाणी द्यायची जबाबदारी पण नैतिक जबाबदारी ही ग्रामपंचायतची आहे। त्यामुळे त्यांनी लोकांची दिशाभूल न करता ते पाणी द्यायचं काम त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं। मी सरपंच असताना एक दिवस असा बोलला नाही की पाणी मिळालं नाही मिळालं तर लगेच फोन करून मी सांगायचे की आमच्या गल्लीत आमच्या गावात आमच्या ठिकाणी विरोध असू दे नाही तर त्या पार्टीचा असतो 100% मी पाणी दिले आणि ते पाणी दिल्यामुळं मला महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार सरपंचाचा मिळाला। म्हणजे पण त्यांचं मत असं आहे की जाणीवपूर्वक भाजपचे नेते काम अडवतात, काम होऊ देत नाही। आता मी तुम्हाला सांगते, आमच्या पेठ या गावामध्ये 1978 साली पहिली पाण्याची योजना झाली होती। त्याच्यानंतर जेव्हा आमच्या आई मीनाक्षीताई सरपंच झाल्या 2017 ते 2022 आमचा कारभार राहिला। 2017ला हे लक्षात घेऊन की गावाला पाणी कमी पडतंय, सम्राट बाबा महाडिक आणि मीनाक्षीताई महाडिक यांच्या ह्याच्याखाली आपण एक योजना इथे केली पाण्याची, ज्याला आपल्याला देवाभाऊ राज्य शासनाकडून 12 कोटीचा निधी देखील मंजूर झाला। त्याच्यातले 10 कोटी रुपये आपण आपल्या काळामध्ये खर्च केले आणि परत नंतर सत्ता पालट झाली। आपली जी ग्रामपंचायतची सत्ता आहे ते महाडिक गटाची न येता त्यांची आली, तर त्यांनी ते 2 कोटी जे आलेले होते ते योग्य आमचं 80% काम पूर्ण झालं होतं, तर उर्वरित 20% त्यांनी ते 2 कोटी रुपये खर्च करायला पाहिजे होते। तर ते न करता त्यांनी ते 2 कोटी रुपये इतर ठिकाणी खर्च केले, कारण की जर का त्यांनी हे पाणी पुरवठ्याची व्यवस्था जर पूर्ण केली असती तर याचं श्रेय सगळं महाडिक गटाला मिळालं असतं। तर असं होऊ नये म्हणून त्यांनी ती 2 कोटी रुपये इतर ठिकाणी खर्च केले। तर मला असं वाटतं की हा त्यांचा गैरव्यवहार आहे। त्यांनी ते 2 कोटी रुपये जे 20% उर्वरित काम आहे त्याच्यावरती खर्च करून ते पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण होऊ द्यायला पाहिजे होतं। म्हणजे आपण महिलांचं आता मोर्चाचं नेतृत्व करताय, काय आदेश द्याल किंवा काय संदेश द्याल ग्रामपंचायतीला? नाही, मला असं वाटतं की 100% पाणीपट्टी तुम्हाला देतोय म्हणल्यावर तुम्हीच ह्यांना पाणीही देखील दिलं पाहिजे। गोरगरीब महिला आहेत, त्यांचं हातावरचं पोट असतं, रोज पाणी विकत आणणं यांना परवडत नाही, त्यामुळे पाणी द्यायची जबाबदारी देखील यांचीच आहे आणि त्यांनी ते दिलं पाहिजे। जर तुम्हाला पाणी देणं जमत नाही तर तुम्ही राजीनामा देऊन ग्रामपंचायत सरपंच पदापासून लांब गेले पाहिजे। या होत्या सुविधा पत्नी सम्राटबाई बाबांच्या, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर जमत नसेल कारभार करायला तर तुम्ही राजीनामा द्यावा व आम्ही आमच्या पद्धतीनं जी योजना रखडलेली आहे ती लवकर पूर्ण करायचा त्यांनी आदेश दिला आहे।